25 वर्ष आणि पुण्यावरून पंढरपूरला कुस्त्या जिंकण्यासाठी आलेल्या त्या जोग महाराजांनी सगळ्या पहिलवानांना पाडलं. आता त्यांची शेवटची कुस्ती होणार होती पंजाबच्या अतिशय बलाढ्य पहिलवानाबरोबर आणि जोग महाराजांनी त्याला सुद्धा पाडलं. संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेला एवढा आनंद झाला की आज पहिल्यांदा एका महाराष्ट्रीयन तरुणाने ही स्पर्धा जिंकली. आणि जोग महाराजांची त्या ठिकाणी मात्र मिरवणूक काढण्यात आली. हत्तीच्या अंबारीमध्ये त्यांना बसवण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरामध्ये टाळ मृदुंग वाजवत आणि पावल्या खेळत त्या ठिकाणी जोग महाराजांची मिरवणूक निघाली. ही मिरवणूक बरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात आली तर समोरून एक महात्मा, वृद्ध, म्हातारे, संन्यासी प्रदक्षिणा करत चालले होते. त्या महात्म्याचं नाव आहे योगीराज गंगागिरीजी महाराज. कोणी डोक्यावरती छत्र धरलेलं होतं तर कोणी लोकांची गर्दी बाजूला करत होतं. महात्मा हरिपाठ करत चालले होते. अंबारीमध्ये बसलेला हा तरुण मनामध्ये विचार करतो, महाराज जोग महाराजांचं वय त्यावेळेला अवघं 25 वर्ष. विचार करतात, म्हटले काय या महात्म्याची मस्ती, पायी चालला पण याच्या इतका आनंद आपल्याला नाही. आज आपल्याकडे सगळं, आपण हत्तीवर बसलोय, ढोल ताशांचा गजर चाललेला आहे, सगळी लोक आपल्या नावाचा जयघोष करतात, पण या महात्म्या इतका आनंद आपल्याला नाही. मग याची मस्ती, याची रुंदी आपल्याला यायला पाहिजे. अहो आपले तसंच झाले, आपलंही तसंच झाले. आपल्याकडे आज सगळं आहे पण आपल्या जीवनातला आनंद मात्र हरवलेला आहे. अहो आपल्याला फोटोग्राफरने सांगावं लागतं थोडस असा ना, कारण म्हणजे आनंद जो आहे, समाधान जे आहे आपल्या जीवनातलं ते हरवलेलं आहे. अंबारीमध्ये बसलेला तो तरुण खाली उतरला. योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाला. आपली ओळख करून दिली, महाराज मी विष्णू पहिलवान, रोज 1000 दंड बैठका काढतो, सगळ्या पहिलवानांना मी पाडलं. आज जी कुस्ती झाली त्यात पंजाबचा मानसिंग सुद्धा पाडला. माझी मिरवणूक निघाली. महात्मा काहीच बोलली नाही. एकच वाक्य सांगितलं, बाळा तू सगळ्यांना पाडशील, जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत, पण जीवन जगत असताना एक पहिलवान एक दिवस तुला सुद्धा लोळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलले, महात्मा निघून गेले. जोग महाराजांच्या लक्षात आलं, म्हातारपणामध्ये जरा पाडते ती आपल्याला परास्त करते. अहो काळ एक दिवस आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा लोळवल्याशिवाय राहत नाही. आणि तो आपल्याला घ्यायला आल्याच्या नंतर आपलं तिथं काही चालतं का? आपल्याला जावंच लागतं. जोग महाराजांच्या गोष्ट लक्षात आली आणि त्याच क्षणी जोग महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था